हाय हॅलो नमस्कार, मी सायली राऊत आणि वेलकम टू रँडम गप्पा एपिसोड 6. पाचव्या एपिसोड नंतर जरा 2 आठवड्याचा गॅप झाला आहे, मला माहिती आहे. पण बऱ्याच गोष्टी चालू होत्या, त्यामुळे व्हिडिओ करणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे आज 2 आठवड्यानंतर मी 6वा एपिसोड घेऊन आले, जो इंटरेस्टिंग असणारच आहे. पण त्याआधी महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. चला मग डायरेक्ट विषयाला हात घालूया. परत एकदा आपण वाचनाविषयी बोलणार आहोत. मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी आहे. मुलींचं माध्यमिक विद्यालय होतं माझं आणि शाळा शारदाश्रम विद्यामंदिर दादर इथली. आणि मी तशी बऱ्यापैकी अभ्यासात हुशार वगैरे होत्या, म्हणजे वाटत नसेल तुम्हाला, पण मी होते हुशार अभ्यासात. 10वीला मला 92% होते गाईस. शालेय स्पर्धांमधली एक महत्त्वाची स्पर्धा आज मला आठवते, ती म्हणजे की प्रश्नमंजुषा स्पर्धा. मला माहीत नाही की तुमच्यापैकी कोणी याबद्दल ऐकलं असेल नसेल. प्रश्नमंजुषा म्हणजेच क्विज कॉम्पिटिशन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आंतरशालेय स्पर्धा ही असते आणि माझ्या शाळेतून दरवर्षी आम्ही प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घ्यायचो. आणि तेव्हा परिवर्तन मुंबई यांची एक बऱ्यापैकी मोठ्या स्केलवर होणारी प्रश्नमंजुषा स्पर्धा असते. आत्ता होते का मला माहीत नाही, पण मी शाळेत होते तेव्हा असायची ही स्पर्धा. आणि मुंबईतल्या सगळ्या शाळा या स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या आणि मग खूपच अतितटीचा सामना वगैरे असायचा. स्पर्धेचं स्वरूप असं असायचं की प्रत्येक शाळेतून 5 मुलींचा एक गट असा पार्टिसिपेट करू शकायचे आणि विषय वेगळे वेगळे असायचे. म्हणजे एक तर त्यात गट असायचे की म्हणजे 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी मला वाटतं 2 गट असायचे. आणि त्यात तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. जनरल नॉलेज तर असणारच आहे, पण त्याचबरोबर एक खूप माझ्या आवडीचा, म्हणजे मला ही गोष्ट करायला खूप आवडायची खरं तर, कारण की मी शाळेत खूप पुस्तकं वाचायचे, त्यामुळे हा माझ्यासाठी एक असा बोनसवाला गेम होता. 5 थोर व्यक्तिमत्व ते लोक ठरवायचे की यावर्षी या 5 व्यक्तिमत्वांबद्दल आपण प्रश्नमंजुषा घेणार आहोत आणि वेगळ्या वेगळ्या गटांसाठी ही वेगळी वेगळी व्यक्तिमत्व असायची आणि त्यांची ते पुस्तकं आम्हाला सांगायचे की पण ती पुस्तकं घ्यायची आणि ती पुस्तकं वाचायची आणि त्या व्यक्तिमत्वांवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार. अब्दुल कलाम, CV रमन होते, मदर तेरेसा, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, वेगळी थोर व्यक्तिमत्व चा अभ्यास व्हावा, मुलांचं त्याबद्दलचं वाचन व्हावं, ही त्यामागची त्यांची योजना वगैरे होती आणि जी 100% सक्सेसफुल व्हायची. कारण की आम्ही स्पर्धा आहे म्हणून ते पुस्तक असं पारायण करायचो त्या पुस्तकांची. मग त्यात सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही प्रश्न विचारले जायचे की वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी ही गोष्ट केली, मग त्यांनी कोणता शोध, म्हणजे जर सायंटिस्ट असेल तर त्यांनी कोणता शोध लावला, कसा लावला, कुठे लावला, ह्या सगळ्या विषयांवर प्रश्न विचारले जायचे. आणि आम्ही काय करायचो, 5 मुलींचा गट असायचा आणि 3 ते 4 मला वाटतं व्यक्तिमत्वांबद्दल प्रश्न विचारले जाणार तसं असायचं. तर आम्ही ते डिवाईड करून घ्यायचो. मला वाटतं की बऱ्याचदा असं झालं आहे, मी स्पर्धा इतकी सिरियसली घ्यायचे, म्हणजे आम्ही सगळ्याच जणी ज्या ह्यात भाग घ्यायचो इतके सिरियसली घ्यायचो की पाऊणची आमची शाळा असायची. आम्ही 12 वाजता यायचो आणि बसून ही पुस्तकं वाचायचो लायब्ररीमध्ये जाऊन किंवा मधल्या सुट्टीत भेटायचो, कारण आम्ही वेगळ्या वेगळ्या इयत्तांमधल्या मुली यात एकत्र भाग घ्यायचा. वेगळ्या वेगळ्या इयत्तांचा एक ग्रुप बनायचा. तर आम्ही एकत्र मधल्या सुट्टीत भेटून ही पुस्तकं वाचायचो. शिक्षकांना जाऊन विचारायचो काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आणि आम्ही अशी स्ट्रॅटेजी वगैरे बनवायचो फुल. आणि त्याच्यात पण राऊंड्स असायचे. ते गटाला, म्हणजे आता या शाळेला हा प्रश्न विचारला जाणार, मग या शाळेला, मग या शाळेला, असं तर राऊंड चालायचाच. पण त्याच्यानंतर त्यात बजर राऊंड पण असायचा की म्हणजे कोण पहिलं ती बेल मारेल आणि आन्सर करेल. ते एकदमच असं हे खूप काय म्हणतं, स्पर्धा एकदम अशी, आम्ही कॉम्पिटिटिव्ह होतो एकदम या सगळ्या बाबतीत. आणि दरवर्षी आम्ही जिंकायचो या स्पर्धांमध्ये. परिवर्तन मुंबईच्या स्पर्धांमध्ये शारदाश्रम विद्यामंदिरला दरवर्षी बक्षीस असायचं, कोणतं ना कोणतं. दरवर्षी पहिलंच असं नाही, पण असायचं. कोणी शारदाश्रममधलं हा व्हिडिओ बघत असतील, माझ्या बॅचच्या मुली कोणी हा व्हिडिओ बघत असतील आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतलेला माझ्या काही मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील, तर मला एकदम आता नॉस्टॅल्जिया हिट होतोय. तर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा व्हायची आणि हे खूप मदत करायचं शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वेगळं वाचन करायला, मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल गोष्टी लोकांच्या जाणून घ्यायला, त्यांच्या आयुष्याबद्दल समजून घ्यायला. तेव्हा हे सगळं डोकं असं नाही चालायचं. तेव्हा फक्त स्पर्धा आणि मला लक्षात ठेवायचं त्यांच्या आईचं नाव काय आणि वडिलांचं नाव काय आणि जन्म किती तारखेला झाला. पण त्या सगळ्यातून आमचं ते पुस्तक खूप वेळा वाचून व्हायचं आणि इट वॉज रिअली हेल्पफुल आणि खूपच मदत झाली त्या गोष्टीची. वाचनाची आवड वाढली
आणि माहिती खूप जास्त चांगल्या प्रकारे मिळत गेली. मग असंही व्हायचं बऱ्याचदा की आत्ता तेव्हा मला अब्दुल कलामांचा विषय होता आणि तर त्या एका अब्दुल कलामांवरच्या पुस्तकामुळे मला त्यांनी लिहिलेलं अग्निपंख पुस्तक कळलं आणि मग ते मला वाचावंसं वाटलं. सो अशा बऱ्याच गोष्टी ह्यातून घडायच्या. तर प्रश्नमंजुषेबद्दल बोलायचं अजून एक कारण की मी आज एका पुस्तकाबद्दलसुद्धा बोलणार आहे आणि जी पुस्तकं मी शाळेत असताना प्रश्नमंजुषेसाठी वाचली त्यापैकी एका थोर व्यक्तिमत्वाचं नाव होतं डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि आज मी एका आनंदीबाई जोशींबद्दलच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. झालं असं खरं तर आपला जो दैत्यालयवाला व्हिडिओ होता तो बघितल्यानंतर नंदिनी पटवर्धन या मॅमचा मला एक ईमेल आला की व्हिडिओ खूप छान झाला आहे आणि मी रॅडिकल स्पिरिट्स नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे तर ते तुला वाचायला आवडेल का. त्याचा मराठी अनुवादसुद्धा आहे आणि मला प्रचंड आनंद झाला. एकतर पुस्तकांचे लेखक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही खरं तर माझ्यासाठी की एखादी व्यक्ती जिने ते पुस्तक लिहिलं आहे ती आपल्याला सांगते की तुला ते वाचायला आवडेल का. डेफिनेटली मला ते वाचायला आवडणारच आहे आणि मी खूपच खुश झाले हा ईमेल बघून. मी त्यांना लगेच म्हटलं की हो मला पाठवून द्या, मी वाचते हे पुस्तक आणि मी मराठी अनुवाद मागवून घेतला. एकतर गोष्ट खूप चांगली अशी झाली या निमित्ताने की बरीच वर्ष मी पुस्तकं वाचायचं खूप कमी झालेलं. सध्या तर ते अगदीच बंद झालेलं. पण शाळेत ज्या प्रमाणात मी पुस्तक वाचायचे त्या मानाने मी आता काहीच वाचत नाही. तर या पुस्तकामुळे मी एकदा परत पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रवास एका ध्यासाचा. आय होप तुम्हाला दिसत असेल. मूळ इंग्रजी पुस्तक आहे रॅडिकल स्पिरिट्स. ते लिहिलं आहे नंदिनी पटवर्धन यांनी आणि अनुवाद जो आहे तो डॉक्टर श्रुती फाटक यांनी केला आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. पहिलीच गोष्ट एकतर डॉक्टर आनंदीबाई जोशींबद्दल मी वाचलेलं ते शाळेत असतानाच वाचलेलं आणि स्पर्धेसाठी वाचलेलं. तर त्यामुळे त्यांचा जन्म किती तारखेला झाला, मग त्यांच्या वडिलांचं नाव काय, मग त्या कितव्या वर्षी त्यांचं लग्न झालं, मग कितव्या वर्षी त्या अमेरिकेत गेल्या, कधी त्या डॉक्टर झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रश्नांसाठी वाचलेल्या आणि लक्षात ठेवलेल्या. तेव्हा मला असं वाटतं की आपलं जसं वय वाढत जातं तशा आपल्या जाणीवा जास्त तीव्र होतात, आपल्याला गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे समजायला लागतात. अर्थात शाळेत असताना जेव्हा मी आनंदीबाईंबद्दल वाचलेलं किंवा इनफॅक्ट इतर कोणाहीबद्दल जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांच्या कार्याचं महत्त्व आपल्याला कळतं, कारण ते आपल्याला शिकवलेलं असतं. तर त्या काळात पहिली स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी मला माहिती होती डेफिनेटली, पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला पहिली स्त्री डॉक्टरपेक्षा आनंदीबाई जोशी कळल्या. एकतर हा 1870 वगैरेचा काळ आहे आणि तेव्हा आत्तापेक्षा खूपच वेगळी परिस्थिती होती, ज्याचा आपण ज्याच्याबद्दल फक्त वाचलं आहे, आपण त्याचा विचारच नाही करू शकत. समाज वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. ज्या काळात स्त्री शिक्षणाला विरोध होता, सपशेल विरोध होता, बालविवाह होत होते, स्त्रीने फक्त चूल आणि मूल एवढंच करावं अशी समाजाची धारणा होती. तेव्हा एका स्त्रीने शिक्षण घेणं आणि भारताबाहेर जाऊन शिक्षण घेणं आणि डॉक्टर होणं ही कायच्या काय मोठी गोष्ट होती. एक खूप गोष्ट मला आवडली या पुस्तकातली, ती म्हणजे नंदिनी पटवर्धन यांनी त्यांच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की आनंदी साधारण माझ्या खापरपणजीच्या पिढीची होती. आजीसारखी सहनशील, समजून घेणारी, आजीसारखी नऊवारी लुगडं नेसणारी आणि नथ घालणारी, तशीच माझ्या आईसारखी शिक्षणाची भक्त आणि प्रगतीची चाहती, आपल्या मुलींना स्वतंत्र बनवण्याची तीव्र इच्छा, धर्माच्या पगड्याच्या आणि स्त्रीमुक्तीच्या बाबतीत निर्भीड विचार करणारी, चाळीतल्या घराच्या दाराशी आलेल्या मनी माऊला ती गरोदर आहे असं लक्षात येतात बशीवर दूध देणारी. या सर्वामुळे ज्या प्रकारे आपण सर्व आपल्या आईला आणि आजीला एकारार्थी रीतीने उल्लेखतो, त्याच प्रेमाने आणि आदराने मी आनंदीबाई म्हणायच्या ऐवजी केवळ आनंदी असा शब्दप्रयोग केला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनाला स्पर्श करून जातात आणि काही गोष्टी वाचून तर मला बापरे मी रडवेली वगैरे झाले. खूप सुंदर पद्धतीने बांधलं आहे हे पुस्तक. एक महत्त्वाची गोष्ट की यात त्यांनी आनंदीबाईंची मूळ पत्र जी आहेत त्यांचा अभ्यास करून लिहिलं आहे. म्हणजे तुम्ही जर डॉक्युमेंटरीज बघितल्या असतील की जे जसं आहे तसं आपल्याला दिसतं एकदम रॉ, त्याचप्रमाणे इथे जेव्हा आनंदीबाईंची मूळ पत्र वाचायला मिळाली तेव्हा ॲक्च्युली काय घडत होतं असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. आणि आपल्याला फक्त अंदाज बांधता येतो, आपण अजिबातच इमॅजिन नाही करू शकत की हे काय असेल आणि कसं असेल, कारण आपण हे कधी अनुभवलंच नाही आहे. ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्ता अगदी अशा मिळतात
त्या सगळ्या गोष्टींसाठी फाईट करावं लागत होतं. मला वाटतं की अशी पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण रोज एकच आपलं रुटीन आयुष्य जगत असतो आणि त्याच्यानंतर असं काहीतरी वाचल्यानंतर एक इन्स्पिरेशन मिळतं, जगाकडे बघण्याची दृष्टी वगैरे बदलते. हे खूपच पुस्तकी वाटेल, पण हे खूप खरं आहे. कुठल्याही वयोगटात तुम्ही जरी असाल तरी हे पुस्तक तुम्हाला आवडेल ह्याची मला खात्री आहे. जरासं मोठं आहे, पण माझं 2 आठवड्यात वाचून झालं. गुड स्पीड आय वुड से आफ्टर सो मेनी इयर्स. पण येस, मला हे पुस्तक आवडलं आणि मी हे रेकमेंड करते तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनीसुद्धा वाचा. कसं वाटतं आहे मला सांगा. येस, मला वाटतं आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटापर्यंत आलेलो आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आनंदीबाई जोशींबद्दल तुम्ही आधी काही वाचलं असेल किंवा हे स्पेसिफिकली पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर त्याबद्दल मला सांगा. नंदिनी पटवर्धन मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही मला हे पुस्तक पाठवलं. त्यासाठी मी खूपच खुश झाले तुमचा ईमेल बघून, आणि पुस्तक वाचल्यानंतर त्या लेखिकेशी मी बोलू शकते, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बाकी तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. कोणत्या विषयावर आणखी बोलायला हवं हे मला कमेंट्समध्ये सांगा. कोणतं पुस्तक जे तुम्ही वाचलं आहे, जे मी वाचायला हवं आणि आपण त्याबद्दल रँडम गप्पांमध्ये बोलायला हवं असं तुम्हाला वाटतंय तेही सांगा. तुमचे शाळेतले प्रश्नमंजुषा स्पर्धेचे काही किस्से वगैरे असतील तर तेही सांगून टाका. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाकी काय, भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.